नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हिंदी भाषेच्या जीआरची होळी करण्यात आली। आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो शिवसैनिक एकत्र आले। तसंच माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते आणि शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। पुण्यातही हिंदीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे आंदोलन केलं। यावेळी शासन निर्णयाची होळी करण्यात आली आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली गेली आहे। कल्याणमध्ये हिंदी भाषेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेने एकत्रित आंदोलन केले। हिंदीच्या शासन निर्णयाची होळी करत आंदोलन करण्यात आलं। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं, तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परभणीमध्ये हिंदी भाषेच्या विरोधात उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी हिंदी भाषा करणाऱ्या जीआरची होळी करून सरकारचा निषेध नोंदवला। तसंच या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता। बीडच्या शिवसेना कार्यालयासमोर हिंदी भाषेविरोधात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। तसंच यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज राज्यभर आंदोलन करते। त्याचाच भाग म्हणून भंडाऱ्यात शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला। यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। हिंदी विरोधात पनवेलमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। आंदोलनाला मनसेनंही साथ दिली, तर हिंदी भाषेबाबत शासनानं काढलेला अध्यादेश जाळून यावेळी निषेध करण्यात आला। तसंच हिंदी सक्ती लागू करून देणार नाही अशी घोषणाबाजीही करण्यात आली। अकोल्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून मराठी भाषेबाबत हिंदी भाषा सक्तीची केली आहे। शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। हिंदी विरोधात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन निर्णयाची होळी करण्यात आली। यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले। अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत 27 ऑगस्टच्या मोर्चाची रणनीती ठरवण्यात आली। यावेळी जरांगेंनी मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं। तसंच मोर्चात सहभागी न झाल्यास करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराही जरांगेंनी दिला। गोगावलेंनी राणेंबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं आहे असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलं। गोगावलेंना भेटून त्यांच्या ज्ञानात भर टाकणार असं म्हणत राणेंनी गोगावलेंवर निशाणा साधलाय। डोंबिवलीत भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले। भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संभाव्य निवडीच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले। सर्व करतील गर्व असं असेल पर्व असा आशय या बॅनरवर छापण्यात आला। पुणे शहरातील सारथी संस्थेत नव्यानं झालेल्या कामावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती। पायऱ्यांवर पाणी साचत असल्याचं पाहून अजितदादा संतापले असून त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। दरम्यान अजितदादांनी झापल्यानंतर अधिकारी खडबडून जागे झालेत आणि दादांच्या दौऱ्यानंतर तातडीनं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी सारथी कार्यालयाच्या पायऱ्यांची पाहणी केली आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होतीये। माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आल्यानं 18 संचालक पदासाठी निवडणूक होते। तर सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये लढत होते। तर निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे लक्ष आहे। सितारे जमीन पर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। आमिर खानच्या या सिनेमानं 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली। सिनेमानं आजपर्यंत 108.30 कोटींचं कलेक्शन केलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी साठ्यात साधारण सुधारणा झालेली आहे। धरणांमध्ये 38.58% पाणीसाठा उपलब्ध झालाय। त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। उत्तराखंडच्या उत्तर काशीत ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। बारकोट यमुनोत्री मार्गावर पाणीच पाणी झालंय। तर पुरात 8 ते 9 जण वाहून गेल्याची माहिती आहे। तर जिल्हा प्रशासनाकडून सध्या शोध मोहीम सुरू आहे। मावळमधील धबधबे प्रवाहित झाले, त्यामुळे हे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतायत। तर पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या परिसरात येत आहेत। थंडगार वातावरण, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या परिसराला अधिक पसंती देत आहेत। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील धनगरवाडीमध्ये पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये पोलिसांनी एका व्यक्तीकडून 14,000चा गांजा जप्त केला। तसंच पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे।
मुंबईत गांजा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत तब्बल 21 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला। पोलिसांनी जोगेश्वरीतील एका हॉटेलमध्ये कारवाई करून इंडोनेशियातील 2 नागरिकांना अटक केली। नवी मुंबईतील खांदेश्वरमध्ये एका व्यक्तीची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी 12 तासात अटक केली आहे। या आरोपीकडून 1,60,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला। या चोरट्यानं पायी चालत असणाऱ्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याची सोनसाखळी चोरलेली होती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं कोपरखैरणेमध्ये बेकायदेशीर पावसाळी शेड्सवर कारवाई केली। झेनझिबू पब मालकानं टेरेसवर विनापरवाना पावसाळी शेड टाकलं होतं। अखेर नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे। रत्नागिरी शहरातील माळनाका ते एसटी कॉलनी दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली। या कारवाईत एका दुचाकी स्वाराकडून 44,000चं ब्राऊन शुगर जप्त केले। या प्रकरणी पोलिसांनी अद्वैत चवंडे या तरुणाला ताब्यात घेतलं। भंडाऱ्यातील लाखनदूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली। या कारवाईत 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापुरातील गडिंग्लजमध्ये कृषी पंपाची केबल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली। या चोरट्यांकडून 415 मीटर केबल आणि 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। हे दोघेही चोर शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे केबल चोरत होते। दारू विरोधात परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला गावात रणरागिणी आक्रमक झाल्या। त्यांनी गावच्या चावडीवर महिला आणि पुरुषांची बैठक बोलवली होती। यावेळी महिलांनी गावात दारू आणि परिसरातील ढाबे बंद झाले पाहिजेत असा पवित्रा घेतला। उद्या लिमला ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव घेण्यास महिला भाग पाडणार आहेत। लातूरमधील 108 रुग्णवाहिका सेवेतील डॉक्टर आणि चालक 1 जुलैपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। दिवसेंदिवस जीर्ण आणि धोकादायक गाड्यांमधून सेवा देताना होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आता थेट काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे। सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सोनं पुन्हा एकदा लाखाच्या आत आलंय। आठवडाभरात सोनं प्रतितोळा 4,000 रुपयांनी स्वस्त झालंय तर जळगाव सराफा बाजारात सोनं आता 98,700 रुपयांवर आले तर चांदीचं दर जीएसटीसह 1,14,000वर आलेलं आहे। मतदारांना आता मोबाईलद्वारे मतदान करता येणार आहे। बिहारमधील स्थानिक निवडणुकीत मोबाईल मतदानाचा प्रथम वापर करण्यात आलाय। अशी सुविधा उपलब्ध करून देणारं बिहार हे देशातील पहिलं राज्य ठरलंय। ही सुविधा शारीरिक किंवा भौगोलिक कारणांमुळे मतदान केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी आहे। मुंबईच्या डबेवाल्यांची 7 जुलै रोजी सुट्टी असणार आहे। मुंबईचे डबेवाले वारीला जाणार असल्यानं 1 दिवस डबेवाल्यांची सुट्टी असेल। डबेवाला असोसिएशनकडून डबेवाल्यांसाठी ही रजा जाहीर करण्यात आली। मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर या दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ दिली। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। या विशेष रेल्वेला 1 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मेट्रो 3 मार्गिकेवरील 2 मेट्रो स्थानकांमध्ये लवकरच विविध प्रकारची दुकानं, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांचे स्टॉल, एटीएम अशा सुविधा उपलब्ध होतील। बीकेसी आणि विमानतळ T2 या 2 मेट्रो स्थानकावरील जागेचा व्यावसायिक वापर करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे। मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या 58 होर्डिंग धारकांना नोटीस पाठवण्यात आली। जागेचं भाडं भरण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र होर्डिंग धारक भाडं भरण्यास टाळाटाळ करत असल्यानं होर्डिंगवर तोडक कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। वाशिमच्या अनसिंग गावातील शृंगऋषी संस्थांच्या कुंडांमधून आज सकाळपासून गरम पाण्याच्या वाफा निघतात। त्यामुळे परिसरात नागरिकांना आश्चर्य झालंय। यामधून कायम थंड पाण्याचे झरे वाहतात मात्र अचानक गोलकुंडामधून गरम पाण्याच्या वाफा निघाल्यानं नागरिकांना आश्चर्य झालंय। वाशिममधील 490 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणात शासनानं बदल करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ही आरक्षण प्रक्रिया नव्यानं राबवण्यात येणार तर 15 जुलैपर्यंत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। बीडच्या आष्टीतील एका पोलीस अकॅडमीत 33 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आणि या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अकॅडमीत जेवणात हुलग्याची भाजी, भाकरी आणि भात होता। या जेवणानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मुंबईतील स्वच्छतेसाठी सफाई यंत्राची अद्यापही प्रतीक्षाच आहे तर रस्ते दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी वर्षभरापूर्वी करार करण्यात आला। मात्र परदेशातून ही यंत्र अद्यापही मुंबईत दाखल झाली नाहीत। दरम्यान 1 ते 1.5 महिन्यात मशीन मुंबईत दाखल होतील अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे। मावळमधील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 162 इमारती धोकादायक असल्याचं नगरविकास विभागाच्या पाहणीतून समोर आलंय। या इमारती जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीस बजावण्यात आली। एमएमएस आणि MCA अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली। 20 जुलै रोजी या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे तर या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 17 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत।
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतींमध्ये मराठी माध्यमाच्या खासगी शाळांना वर्ग खोल्या भाडेतत्वावर दिल्या जातात। गेल्या वर्षी या भाड्यात वाढ करण्यात आली, त्यामुळे मुंबईतील 220 खासगी शाळा बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाडेवाढीला स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। कप परेड इथं पार्किंगसाठी राखीव असलेल्या भूखंडावर शाळेला परवानगी देणाऱ्या GRला स्थगिती देत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चपराक दिली। पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे। भूखंडाबाबत पुढील कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत।